आता आपण वीज वितरणच्या कार्यालयामध्ये आहोत. जर पाहिलं तरी सगळं त्यांचंच कार्यालय आहे आणि काही शेतकरी मंडळी आहेत खानापूरचे आहेत ना तुम्ही सगळे? काय समस्या झाली तुमची? आमची डीपी फेल झालेली आहे. बर, आता त्याला जवळ 8 दिवस होतील. 8 दिवस? हां, अजून दुरुस्त नाही. आम्ही रोज हेलपाटे मारतोय. काय यांची उत्तर काय आहेत? ते म्हणतात अवेलेबल झाल्यावर नंतर बसू. 8 दिवस झाले. हां, वरिष्ठ साहेबांशी काय बोलले का तुम्ही इथं? आता वरिष्ठ साहेब आहे, काय फोन काय फोनच नाही उचलत. असं आता कोण इथे कार्यालयामध्ये कोणाकडे आलं आता तुम्ही? कार्यालयात काय कोण एक लेडीज आहे फक्त. बस, दोनच. वरिष्ठ अधिकारी कोणीच नाही का? कोणीच नाही. आता एवढा उन्हाचा तडाखा आहे, 8 दिवस तुम्ही म्हणताय पाणी नाही, डीपी जळली, नाही, पिकांची काय अवस्था आहे? पिकं जळून चाललेली आहेत. बरेचसे जळून चालले जातात. काय कोणत्या पदाधिकाऱ्याकडे तुम्ही गेले होते का? त्यांची काय त्यांचे उत्तर? फोन लावलेत पण कोणीच उचलत नाही. पदाधिकारी कोणीच, आणि आपले राजकीय पदाधिकारी राजकीय पदाधिकारी कोणीच फोन उचलले नाही? नाही. आणि नेते मंडळी पदाधिकारी सगळे एसी मध्ये सगळ्यांना फोन फिरतात. लावून तालुक्यातला हा शेतकरी मात्र सगळ्यांना लावून. उन्हानं आता पाहिलं तर 2-2:30ची वेळ, प्रचंड ऊन आहे बाहेर. हा, ऊन आहे. या उन्हामध्ये सगळी शेतकरी मंडळी इकडे आलेली आहेत. अद्यापही 8 दिवस झाले यांना न्याय मिळालेला नाही. नाही. किती तिथं लोड जास्त आहे का त्या डीपीवर? काय नाही, लोड नाही जास्त काय. कितीचा बाटला आहे तो? आता 25चा आहे तो बाटला. त्याच्यातला एक जळालेला आहे. 25 त्यातला एक जळाला आहे. हा, आता हे काय म्हटले किती दिवसांपासून देतो? ते अवेलेबल होईल त्यावेळेला देऊ. असं अवेलेबल होईल तेव्हा देऊ हा, म्हटले. म्हणजे आता कधी होणार ते पण माहित नाही आम्हाला. आधीच पाण्याची कमतरता, पाणी आहे का तुम्हाला? पाणी पण कमीच आहे, पण ते थोडस पाणी कमीच आहे, पण तेवढं तरी निदान थोडं थोडं पिण्याकरता कुठं काय असं. म्हणजे माल जळताना डोळ्यासमोर जळताना दिसतोय. डोळ्यासमोर. सगळे शेतकरी आहेत, सगळे आगतिक झालेले आहेत, सगळे ज्येष्ठ नागरिक आहेत सगळे. पाहिलं आपण तर दररोज हेलपाटे मारता तुम्ही इथे? हा, रोज शनिवारपासून रोजच. अतिशय भयानक परिस्थिती. रोज करतर हे शेतकरी इथे येतात, कधी कधी बंद ऑफिस पाहतात, कधी कधी अधिकाऱ्यांची उत्तरं घेतात आणि निघून जातात. पण कारवाई काय होताना दिसत नाही. 8 दिवस झाले आज हे मंडळी रोज हेलपाटे मारतात. हे सगळे ज्येष्ठ नागरिक आहेत आणि वैतागलेत, त्रासलेत सगळे. इकडे आपल्या डोळ्यात देखत करतरी सगळी पिकं जळत आहेत. काय समजा आता तुमचं काय पुढचं पाऊल काय आहे तुमचं? म्हणजे आता समजा आता आमच्या पुढं काय आता त्यांनी काय आश्वासन दिलंय? म्हणजे आश्वासन ते देतात ते आम्हाला, म्हणजे आता म्हणले ते उद्या, पण काय तुम्हाला काय भरोसा वाटत नाही? भरोसा वाटत नाही त्याचं. असं म्हणलेत पण वाटत नाही काय बस करतील असं वाटत नाही. तर अजून काय सांगायचं तुम्हाला? काय आम्हाला बसवली तर बरं होईल. निदान प्यायचं पाणी तरी चालू होईल ना. तर पिकं तर जळाली बरीच. आता कसं मॅनेज करता तुम्ही? आता कुठून तरी आणायचं असं ओढून, कुठून तरी विहिरीवर. म्हणजे प्यायला सुद्धा पाणी नाही? प्यायला पाणी नाही ना. मग लाईटीशिवाय तर पाणी चालू शकत नाही ना मोटर. प्यायलाच पाणी नाही तर शेतीला कुठून देणार तुम्ही? हा, भयानक अवस्था आहे जीवनात. ठीक आहे, धन्यवाद.